आणि आता आजची दुसरी मोठी बातमी नाशकात नाही, नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे आणखी एक बळी गेलेला आहे। अंबडगाव औद्योगिक परिसरात खड्डा चुकवण्याच्या नादात ट्रकनं दुचाकी चालकाला धडक दिली आणि यात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला, त्याच्या छाती आणि चेहऱ्याला इजा झाली। कामटवाडा परिसरात राहणाऱ्या निलेश कोतकर या 40 वर्षीय दुचाकी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे। कोतकरच्या मित्रानं दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात ट्रक चालकाविरोधात काल रात्री MIDC पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल झाला आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपल्याला घ्यायचे, नाशिकहून आपले प्रतिनिधी राहुल वाघ आपल्या सोबत जोडले गेले आहेत। राहुल, आपण बघतोय नाशिकमध्ये हे खड्ड्यांमुळे अपघातांचं सत्र जे काही सुरू झाले ते काही थांबायचं नाव घेत नाहीये, काय अधिकची माहिती आहे? सौरभ, आपण जर बघितलं तर नाशिकमधील खड्ड्यांमुळे आतापर्यंत 4था बळी हा गेलेला आहे। मी आता त्याच ठिकाणी आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर भले मोठे असे खड्डे आहे, खरं तरी औद्योगिक वसाहत अशी मानली जाते। नाशिक शहरात खड्ड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला असतानाच या खड्ड्यामध्ये आता अजून एक 4था बळी गेल्याचं आपल्याला लक्षात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर याच ठिकाणून तो संबंधित व्यक्ती जात असताना याच खड्ड्यामध्ये पडलेला होता आणि त्याचा गंभीर त्याला दुखापत झालेली होती। त्यानंतर त्याला जवळच्याच रुग्णालयामध्ये हे दाखल करण्यात आलेलं होतं, परंतु उपचारादरम्यान त्याचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे। निलेश कोतकर असं या मृत व्यक्तीचं नाव असून यामुळे नाशिक महानगरपालिका प्रशासनाच्या वर नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात रोष हा व्यक्त करण्यात येतोय। खरं तर आपण जर बघितलं तर प्रशासना या संबंधित आपण 4 दिवसापासून NDTVच्या माध्यमातून मोहीम देखील चालवत आहोत की नाशिकमध्ये प्रचंड प्रमाणात खड्डे हे पडलेले आहेत। नाशिकमध्ये 35,000 कोटी रुपयाचे कुंभमेळ्याचे कामं केले जात आहेत, परंतु कोणाचाही कुंभमेळ्याच्या कामांना विरोध नसला तरी नाशिककरांचे या खड्ड्यांमुळे प्रचंड हाल झाल्याचं आपल्याला दिसून येते। सौरभ, निश्चितच राहुल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद। दरम्यान आपण बघतोय की पुन्हा एकदा नाशिकमध्ये खड्ड्यानं आणखी एक बळी घेतलेला आहे। अज्ञात ट्रक चालकाविरोधात MIDC पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे। नाशिकमध्ये खड्ड्यांचा आणखी एक बळी, यापूर्वी सुद्धा नाशिकमध्ये याच खड्ड्यांमुळे 3 बळी गेलेले होते आणि हा 4था बळी आता। खड्डा चुकवण्याच्या नादात ट्रकनं दुचाकी चालकाला धडक दिली आणि त्यात उपचारादरम्यान 40 वर्षीय दुचाकी चालकाचा मृत्यू झाला आहे। अज्ञात ट्रक चालकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झालेला आहे। मात्र हा खड्ड्यांचा प्रश्न कधी सुटणार, हा मोठा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। कारण येत्या काळात नाशिकमध्ये कुंभमेळा होतोय, त्या दृष्टीनं मोठमोठी कामं सुद्धा नाशिकमध्ये केली जात आहेत, मोठा निधी नाशिकमध्ये येतोय। मात्र हे खड्डे कधी बुजवले जाणार, हा सर्वसामान्य नागरिक सवाल विचारतात। नाशिकच्या नगरसेविका हेमलता पाटील आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेले आहेत। हेमलताजी, आपण बघतोय नाशिकमध्ये अजून एक बळी गेले, आतापर्यंत 4 बळी गेलेले आहेत खड्ड्यांमुळे, अजून किती बळी गेल्यावर नेमके खड्डे बुजवले जाणार आहेत? नाही, हे पर्यावरण म्हणजे पावसामुळे आहे असं म्हणता येणार नाही, हे मॅनमेड डिझास्टर आहे। संपूर्णपणे नियोजनाचा अभाव, मस्तवाल मक्तेदार आणि बेफिकर अधिकारी त्यांच्यामुळे हा सगळा विषय खूप मोठ्या प्रमाणावरती शहरामध्ये निर्माण झालेला आहे। आणि अनेक एजन्सी म्हणजे कुंभमेळा प्राधिकरण आहे, स्मार्ट सिटी आहे, MNGL आहे, अनेक एजन्सीज काम करतायत, कोणाचा कोणाशी समन्वय नाहीये। MNGL सगळ्या लाईन फोडत सुटलेली आहे, संपूर्ण शहर एकाच वेळी खोदलेलं आहे आणि त्याचा संपूर्ण सगळा त्रास हा नाशिककरांना होतोय। कुठल्याही रस्त्यावरती हा रस्त्याच्या मक्तेदाराचं नाव काय, किती कालावधीमध्ये रस्ता पूर्ण होणार आहे, त्याच्यासाठी किती खर्च येणार आहे, कुठल्या एजन्सी मार्फत हे काम चालू आहे, असा कुठलाही बोर्ड नाहीये। नागरिकांनाही काही कळत नाहीये आणि JCB धडाधड रस्ते फोडत सुटलेले आहेत। क्वालिटी कंट्रोल म्हटला तर 4 एजन्सीज क्वालिटी कंट्रोलच्या आहेत, परंतु क्वालिटीच्या नावाने अक्षरशः ओरडा आहे आणि फार फार वाईट परिस्थिती नाशिकमध्ये झालेली आहे। आणि अशा पद्धतीचा विकास हा नाशिककरांना अपेक्षित नाहीये आणि अजून किती दिवस हे चालणार आहे माहित नाही। मी कालच सांगितलेलं आहे की मी अमरण उपोषणाला बसते, प्रशासन याच्यावरती किती गांभीर्याने हा विषय घेते ते बघायचंय, नाहीतर आम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन उभं करावं लागणार आहे। हेमलताजी, आपण सुद्धा काल पोस्ट केलेली होती, खंत व्यक्त केलेली होती, आपण इतकी वर्ष या प्रभागामध्ये काम करताय, हा प्रश्न नेमका सुटत का नाहीये, नेमकं अडतंय कुठे? कारण थेट नागरिकांचे जीव जात आहेत। नाही, या वर्षी या पंचवार्षिकमध्ये जो हा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याच्यामध्ये सिंहस्थाचं जे कारण त्यांनी पुढे दिलंय आणि सिंहस्थाचं कारण आहे म्हणून एकाच वेळी संपूर्ण नाशिक खोदलं।
सगळ्या एजन्सीजना परमिशन दिली आणि त्या एजन्सीज कामं म्हणजे 2-3 मोठ्या मक्तेदारांनी ती कामं घेतली आणि त्यांनी ती सबलेट केली. त्यामुळं क्वालिफाईड स्टाफ नाहीये. अक्षरशः तुम्हाला खोटं वाटेल की त्या जेसीपीवर बिगारी लोक बसवलेले आहेत. ते जेसीपीनी सगळे रस्ते फोडत सुटलेले आहेत आणि आता पावसामुळे ते रस्ते भरले. खरं तर खूप मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये पाऊस झालेला नाहीये. नाशिकमध्ये याच्यापेक्षा जास्त पाऊस होतो, परंतु केवळ म्हणजे पावसाच्या तोंडावरती खड्डे केले, शहर फोडलं, भुयारी गटारीची कामं नाहीयेत, नाले सफाईची कामं नाहीत. त्याच्यामुळे हा सगळा नाहक त्रास नाशिककरांना होतोय आणि याच्या मागे कारण म्हणजे फक्त नियोजन नसणं आणि कुठल्या एजन्सीनी कुठलं काम केलं पाहिजे, एकमेकांमध्ये समन्वय नसणं, त्याच्यामुळे आज नाशिकची ही परिस्थिती निर्माण झाली आहे. हिमालयताजी धन्यवाद. आपण एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधलात, प्रतिक्रिया दिली त्याबद्दल.